जय हिंद सर्वांना। तर पोलीस भरती करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी हा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून समोरच्या ज्या पोलीस भरतीच्या अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत राहील त्या तुम्हाला नक्कीच दिसतील। तर आता पोलीस भरती करताना महिलांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, अर्ज भरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आता या भरतीचं जर उदाहरण सांगायचं झाल्यास तर आता मला काही अर्ज प्रक्रिया, या भरतीची अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर मला काही कमेंट आल्या होत्या की सर आम्ही महिला असून आम्ही प्रकल्पग्रस्तावर अर्ज केलेला आहे, प्रकल्पग्रस्तावर आम्ही अर्ज केलेला आहे, तर आम्हाला आरक्षण कशा प्रकारे लागू होईल, तर अशा काही कमेंट आल्या होत्या मला। तर आता तुम्हाला सांगायचं झाल्यास तर आता पोलीस भरतीचा एक GR असा पण आहे की आपल्याला दोन समांतर आरक्षणाचा आपल्याला फायदा घेता येणार नाही, एकच समांतर आरक्षणाचा आपल्याला फायदा घेता येईल। म्हणजे एकतर महिला प्रवर्गाचा फायदा घ्या, एकतर प्रकल्पग्रस्ताचा फायदा घ्या। दोन्ही फायदे आपल्याला एका सोबत घेता येत नाही। म्हणजे तुम्ही आता जर मला जर तुम्हाला काही सांगायचं असल्यास की अर्ज आम्ही नेमका कशावर करायला पाहिजे, तर नक्कीच तुम्ही महिला प्रवर्गावरच अर्ज करायला पाहिजे, तेच तुम्हाला फायदेशीर ठरेल। कारण की आता जिथं ओबीसीची समजा जर आपण ओबीसीची 120 मार्कांवर जर प्रकल्पाची लिस्ट जात असेल, त्याच्यानंतर महिलांची जर 115 वर जात असेल, तर नक्कीच तुम्हालाही कळते की महिला प्रवर्गावरच आपण अर्ज करायला पाहिजे। तर आता त्याच्यानंतर जर तुम्ही होमगार्ड पण असाल, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, त्याच्यानंतर खेळाडू असाल, तर नक्कीच तुम्ही माझ्या मते तरी तुम्ही महिला प्रवर्गावरच, संबंधित कॅटेगरीच्या महिला प्रवर्गावरच आपण अर्ज करायला पाहिजे। इतर आरक्षणाचा कोणताही विचार न करता आपण फक्त महिला प्रवर्गावरच आपण अर्ज करायला पाहिजे, कारण की तेच तुम्हाला फायदेशीर ठरू शकते। आणखी पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देतच राहील, त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व महिला प्रवर्ग ज्यांना आता बऱ्यापैकी महिलांना, जुन्या महिला प्रवर्गाला याबद्दल माहिती असेल, पण जे नवीन या क्षेत्रामध्ये आलेले असतील त्यांना माहिती नसेल, तर नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या महिला जे पोलीस भरती करणाऱ्या महिला प्रवर्गाला नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। जय हिंद।